कॉफी, क्रिकेट आणि बरच काही. नमस्कार, मी गौरव जोशी आणि मी अमोल कराडकर आणि तुमचं सगळ्यांचं कॉफी, क्रिकेट आणि बरंच काही म्हणजे CCBK वर स्वागत. मंडळी, पडद्यामागील शिलेदार ही आपली लोकप्रिय मालिका घेऊन आज आपण एक नवीन एपिसोड घेऊन येत आहोत. आपल्या बरोबर आहेत अत्यंत नामांकित क्रिकेटमधील फिजिओथेरपिस्ट वैभव डागा. वैभव, स्वागत आहे तुमचं CCBK वर. थँक्यू व्हेरी मच अमोल. थँक्यू व्हेरी मच गौरव. मंडळी, माझ्या पांढऱ्या केसांकडे बघून गौरव कायम म्हणतो की तू आता म्हातारा झालास, एवढी वर्ष काम करतोयस क्रिकेट पत्रकारिता क्षेत्रात. तर मी जेव्हा सुरुवात केली त्याच्या आधीपासून वैभव डागा क्रिकेट टीम्स बरोबर विविध काम करत आहेत. जवळजवळ 25 वर्ष होत आली आहेत त्यांना. थोडस जास्त सांगितलं मी वैभव, सॉरी. 2 दशकाहून जास्त काळ झाली आहे त्यांनी. 2 दशक. येस. तर महाराष्ट्र पासून सुरुवात करून त्याच्यानंतर ओमान सारखी आंतरराष्ट्रीय टीम असो, इंडिया ए सारख्या ऑलमोस्ट फ्रिंज असलेल्या इंटरनॅशनल प्लेयर्स बरोबर काम केलेलं असो, अथवा दिल्ली डेअरडेव्हिल्स हे IPL मध्ये असो, त्यांनी विविध लेवल्सवर विविध खेळाडूंबरोबर त्यांच्या विविध स्टेजेस बद्दल आणि इंजुरी बरोबर काम केलेलं आहे. आणि त्यांनी भारतीय क्रिकेटचा एकंदर फिटनेस वरचा जो प्रवास आहे, फिटनेस बद्दल महत्व देणारा, त्याचे ते अत्यंत महत्वाचे घटक आहेत गेली 2 दशकं. आज आपण या सगळ्या त्यांच्या प्रवासाबद्दल गप्पा मारणार आहोत आणि फिजिओथेरपी आणि क्रिकेट मधलं महत्व, फिटनेस आणि क्रिकेट मधलं महत्व हेही वैभव कडून जाणून घेणार आहोत. वैभव, सुरुवात करताना फक्त आम्हाला सांग ना, म्हणजे तू जेव्हा सुरुवात केलीस तेव्हा आय एम शुअर निम्म्याहून जास्त क्रिकेटर्सही म्हणायचे की तुझी इथे काय गरज. तर तू सुरुवात कशी झाली की फिजिओथेरपिस्ट तेही क्रिकेट सारख्या खेळामध्ये, ती सुरुवात कशी झाली? आय वॉज सांगतो फॉर्च्युनेट होतो. महाराष्ट्र मी जेव्हा क्रिकेटमध्ये, म्हणजे ऑफकोर्स मला क्रिकेटर बनायचं होतं आधी तरी. आय वॉन्टेड टू प्ले ॲज दे प्ले. ते तर शक्य झालं नाही ऑफकोर्स. टॅलेंट वाईज कुठेच नव्हतो मी. तर डेफिनेटली आय स्टार्टेड की पॅशन होता, स्पोर्ट्सचा पॅशन होता. आय एंटर्ड स्पोर्ट्स फिजिओथेरपी. त्याच्यासाठीच मी एंटर केलं होतं. आणि I think it was AC Muthaiya was the BCCI president then. And त्यांनी अनाऊन्स केलं की प्रत्येक स्टेट टीमला एक फिजिओ आणि ट्रेनर कंपल्सरी असायला पाहिजे या वर्षी, या सीझन पासून. आय थिंक इट वॉज दॅट तो सीझन होता 98-99 की 99-2000. आय वेगली रिमेंबर दॅट. आणि तिथून मग आय अप्रोच महाराष्ट्र क्रिकेट. ते माझे सेक्रेटरी होते माटे सर. त्यांनी म्हटलं की अरे हा, आम्ही पण बघतच होतो की आम्हाला कोणी फिजिओथेरपिस्ट पाहिजे. अँड दॅट्स व्हेन आय स्टार्टेड. बिकॉज त्याच्या आदल्या सीझन मध्ये आय वॉज जस्ट गोइंग अँड वॉचिंग द गेम्स. मी जाऊन क्रिकेट बघत होतो पुणा क्लबला, नेहरू स्टेडियमला. आणि तेव्हा आय थिंक सो 1-2 प्लेयर माझ्याकडे ऍज अ कधीतरी आले होते. तर त्यांच्याशी इंट्रोडक्शन झालं. आणि देन आय वॉज इथे आय वॉज त्यांना ट्रीट करायला लागलो तिकडे त्या मॅचेसच्या वेळेस, ड्युरिंग दोज रणजी ट्रॉफी मॅचेस. नेक्स्ट इयर महाराष्ट्राने मला ऑफिशियली हायर केलं आणि देन तिथून ती सुरुवात झाली. तर महाराष्ट्राचं झालं. त्याच्यानंतर झोनल अकॅडमीज सुरू झाले आय थिंक 2001 मध्ये. आणि तिथे मला वेस्ट झोन अकॅडमीचा फिजिओ केला होता तिकडून. अँड सो अँड सो फोर्थ ते वाढत गेलं. मग फ्रॉम झोनल अकॅडमी I entered the NCA, National Cricket Academy, which was in 2001. The second batch of the NCA, after the famous batch of Bajji, Murli Karthik आणि निखिल हल्दीपूरला जे बॅन केलं होतं, त्याच्यानंतरची सेकंड बॅच. तर त्या बॅच पासून मी सुरू केलं. ती बॅच पण म्हणजे त्या बॅच पासून सुरू झालं with my journey with NCA. And then it was every year almost till then I joined full time with BCCI 2010 मध्ये when they started the specialized academy. त्याच्या आधी it was like short term assignments with the NCA, with the teams. Of course महाराष्ट्र रणजी सुरूच होतं, पण रणजी सीझन संपला की these were the other activities.
आणि तिथून वाढत गेलं मग ऑफकोर्स. दॅट वॉज द वे की ते चालू झालं सगळं. एकदम सोप्या भाषेत, आता सगळ्यांना माहितीये की फिजिओथेरपिस्ट, पण फिजिओथेरपिस्ट अजून म्हणजे काय, त्यावेळी तू जेव्हा सुरू केलं तेव्हा डॉक्टर नव्हता ना, म्हणजे कोणाचं काही इंजुरी झाली, आता डॉक्टर्स असतात, मॅसाज असतात, कंडिशनिंग कोच असतात. तेव्हाच्या वेळी तू थोडस सांग ना की फिजिओथेरपिस्टचा रोल काय होता, का कोणाला काही लागलं तरी बघायचं एवढा एक. ऍक्च्युली आमच्या ट्रेनिंगमध्ये आम्ही जेव्हा फिजिओथेरपिस्ट होतो तेव्हा स्पोर्ट्स फिजिओथेरपीच्या ट्रेनिंगमध्ये आमच्या टेक्स्टबुक्स मध्ये लिहिलेलं आहे की यू आर दी फर्स्ट कॉन्टॅक्ट मेडिकल प्रॅक्टिशनर विथ द टीम. So you're responsible for each and everything medically as well as injury wise as well as fitness wise. आणि तेव्हा तर फक्त इंट्रोडक्शन ऑफ फिजिओथेरपी झालं तर प्रत्येक स्टेट टीम साठी. त्यावेळेस ते ट्रेनर नव्हता, त्यावेळेस कोणी टीम डॉक्टर नव्हता, फक्त कोच आणि फिजिओ. तर काही वेळेस आय वॉज डुईंग अँड मस्युअर पण नव्हता, तर मसाज थेरपिस्ट. आय वॉज वेन आय स्टार्टेड माय करिअर इन क्रिकेट, तर आय वॉज अ ऑलराऊंडर. म्हणजे माझ्या याच्यामधला ऑलराऊंडर होतो मी ट्रेनिंग पण करायचो, कोचला असिस्ट पण करायचो, कॅचेस वगैरे म्हणजे फिल्डिंगसाठी किंवा काय त्यांचं काय असेल तेव्हा आय यूज टू ट्रेनिंग ऑफकोर्स त्यांची घ्यायचो. ट्रेनिंग आणि फिजिओ असलं की युजली ट्रेनर हा तेव्हाच्या वेळेस ते जे प्लेयर्स होते ट्रेनिंग करायला लागलं की त्यांना आवडायचं नाही. ते म्हटलं हा म्हणजे आमचा दुश्मन, ट्रेनिंग करायला लावला म्हणजे ह्याला कसं काय, हा कसं काय. मी म्हटलं अरे मी नुसतं ट्रेनर नाही, फिजिओथेरपिस्ट. तुम्हाला इंजुरी झाली तरी पण मलाच बघायचंय. इट्स नॉट की. तर ते तसं होतं. इट वॉज लाईक सिच्युएशन की आय वॉज डुईंग एव्हरीथिंग देन. ट्रेनिंग, मसाज थेरपिस्ट समटाइम्स अगर गरज पडली तर, पण डेफिनेटली assisting the coach in the whatever way. Sometimes assist the manager also to manage the टीम, बिकॉज मॅनेजर फक्त मॅचेसला यायचे, मध्ये कोणीच नसायचं ना प्रॅक्टिसच्या वेळेस. इव्हन इफ यू टेक अ स्मॉल टीम लाईक रणजी ट्रॉफी, नॉट अ स्मॉल टीम सॉरी, बट रणजी ट्रॉफीच्या, महाराष्ट्र रणजी ट्रॉफीला मॅनेजर प्रत्येक मॅचला बदलायचा किंवा एक सीझनला एक मॅनेजर असायचा. कुठल्या स्टेटला तर मॅनेजर्स पण बदलायचे. मी युपीला पण होतो, आय वॉज विथ द युपी क्रिकेट टीम लेटर ऑन. त्याच्यामध्ये तर प्रत्येक मॅचला नवीन मॅनेजर यायचे. So it was different. I learned a lot about the management also, quite a bit. And तसंच ते वाढत गेलं. इव्हन इंडिया एला जेव्हा मी पहिल्यांदा गेलो होतो, ऍक्च्युली आय वुड लाईक टू शेअर दिस इन्सिडेंट. जेव्हा ऑफकोर्स आय स्टार्टेड माय जर्नी विथ इंडिया ए इन 2003. माय फर्स्ट टूर वॉज संदीप पाटील वॉज द कोच and I was the physio. Only we two. And there was third, a manager. 3 staff. सपोर्ट स्टाफ. आता सपोर्ट स्टाफ बघतो तर जेवढी टीम आहे तेवढा सपोर्ट स्टाफ. तर इट स्टार्टेड देअर. तर तेव्हा बेसिकली आय यूज टू डबल अप एज एव्हरीथिंग. मग मला ऍक्च्युली इट वेंट ऑन एज एका ऑस्ट्रेलिया टूरला वेन आय अँड प्रवीण आमरे वेर. प्रवीण वॉज ओनली तेव्हा मॅनेजर पण होता. प्रवीण वॉज काइंड ऑफ कोच कम मॅनेजर. इमर्जिंग टीमची टूर होती आणि आय वॉज काइंड ऑफ कोच कम ट्रेनर. आणि तेव्हा मला वाटलं की जेव्हा इफ आय एम, युजली आमचे रुटीन्स असतात की मॅचच्या आधी सगळ्यांना टेपिंग करायचं की कुणाला काय लागलं वॉर्मअप साठी, आणि त्या टायमाला त्यांच्या टीमचा वॉर्मअप पण घ्यायचा. तर दोन्हीकडे मी नसणार ना. आय एम नॉट एबल टू बी दोन्हीकडे, ड्रेसिंग रूम मध्ये पण आणि ग्राउंडवर. सो ते डिफिकल्ट झालं. तेव्हापासून मी थोडंसं मग आय स्टार्टेड सजेस्टिंग की नाही आपल्याला पाहिजे की इट इज ऑलवेज बेटर एक ट्रेनर असला सेपरेटली, तर तो ऍटलीस्ट वॉर्मअप घेऊ शकेन, मला जमणार नाही. That was how it started actually. त्यावेळेस वैभव, म्हणजे सुरुवातीच्या 3-4 वर्षात आपण परत तिकडे जाऊया, की तोपर्यंत अशी एक वेळ आली होती की भारतातले जे 10 रेग्युलर होते ना इंटरनॅशनल क्रिकेटमध्ये, त्यांना जरा समजायला लागलं होतं की नक्की स्वतःच्या शरीराची काळजी कशी घ्यायची करिअर वाढवण्यासाठी किंवा परफॉर्मन्स सर्वात पीकला डिलिव्हर करण्यासाठी. पण ही डोमेस्टिक क्रिकेटमध्ये ते चॅलेंज जास्त होतं की लोकांना फिट ठेवणं का तुम्ही फिट कसं राहायचं हे समजावणं. ते कसं काय मॅनेज केलं? सी अमोल, मी तुला सांगतो ना, तेव्हा इट वॉज अ बिग चॅलेंज टू गेट इन टू दी हेड ऑफ द सिनियर क्रिकेटर्स. अँड प्लस यंगस्टर्सला माहित होतं की ओके ठीक आहे आम्ही यंगस्टर्स आहे, आम्हाला तर करायलाच लागणार. ते दॅट वॉज आपल्याला सगळ्यांनाच माहिती की तसं होतं. पण स्टील द यंगस्टर्स वेर
इगर टू लर्न. पण सिनियर्स पण काही सिनियर्स असे होते ना, लेट्स टेक द एक्झाम्पल ऑफ द मास्टर ब्लास्टर. ही वॉज म्हणजे it goes way back in 1999 when it was my first camp with him. I was the assistant physio. इंडियन टीमचा कॅम्प होता पुण्यामध्ये, पुणा क्लबला. आणि अँड्रू लिपस वॉज जस्ट अपॉइंटेड that time as the physio of the Indian cricket team. So Andrew said, "Go. It's nice to have you around because I have a hand with me." And तेव्हा अँड्रू पण तोच रोल करायचा ऍज अ ट्रेनर किंवा ओनली फिजिओ. देयर वॉज नो ट्रेनर दॅट टाइम. तर वेट ट्रेनिंग सेशन्स वगैरे काय. सचिन तेव्हा त्याला ऑब्झर्व करता, म्हणजे महान खेळाडू, त्याला माहित होतं की त्याच्या बॉडीला काय लागतं, तेव्हापासून माहिती होतं. आणि अजून सुद्धा म्हणजे लेटेस्ट आय वर्क विथ हिम वॉज लेजंड सिरीज. मार्च मध्ये लेजंड सिरीज झाली होती. त्याच्यामध्ये दॅट मॅन इज अस्टॉनिशिंग. ही नोज एव्हरीथिंग की त्याच्या बॉडीला, ही लिसन्स टू हिज बॉडी. द बेस्ट थिंग अबाउट लॉंगिव्हिटी इन क्रिकेट ऑफ हिम इज ही लिसन टू हिज बॉडी. कधी त्यांनी जास्त नाही केलं. ही ऑलवेज सेड की इथे मला जर त्रास आहे तर आय एम गोइंग टू टेक अ स्टेप बॅक, हील अँड कम बॅक. एक उदाहरण दे ना, सॉरी, एक एक्झाम्पल दे ना प्लीज, असेल तर, म्हणजे तुला तेव्हा लक्षात आलं. म्हणजे तेव्हा पण एक्झॅक्टली म्हणजे ही वेन हिज बॉडी वॉज टायर्ड, फॉर एक्झाम्पल बॅक टू बॅक मॅचेस होतात IPL मध्ये वगैरे, किंवा बॅक टू बॅक सिरीज झाले. वेन ही इन द मॉर्निंग टुवर्ड्स हिज रिटायरमेंट, ही यूज टू से की मी उठून बघायचो की कुठला तरी मसल किंवा जॉईंट दुखत नाहीये ना, आज कुठला दुखणार आहे, असं तो बोलत होता. ते करून तो ही यूज टू टेक अ स्टेप बॅक, ही यूज टू रेस्ट. म्हणजे त्या दिवशी मी काही करणार नाही, लेट मी गेट बेटर, देन आय विल स्टार्ट अगेन. असं नाही की मला, म्हणजे इट्स लाईक अ ट्रेनिंग विच वॉज व्हेरी स्मार्ट ट्रेनिंग. दॅट्स द सिक्रेट ऑफ हिज लॉंगिव्हिटी, आय वुड से. रिकव्हरी प्रोसेसेसवर खूप लक्ष द्यायचे हे सगळेजण. रिकव्हरी इज वॉट, बेसिकली यू रेस्ट, किंवा तुम्ही स्विमिंग पूलमध्ये रिकव्हरी करा, मसाज करा, वॉट एव्हर. तुम्ही क्रिकेट कडून ऑफ होऊन, इट इज अ मेंटल रिकव्हरी एज वेल एज अ फिजिकल रिकव्हरी. इट्स नॉट ओनली अबाउट क्रिकेट बट एनी स्पोर्ट्समन. फॉर एक्झाम्पल आपले हे शो जो बघत असतील, सगळ्या स्पोर्ट्समनला जर तुम्हाला तुमच्या स्पोर्ट्समध्ये लॉंगिव्हिटी करायची असेल तर प्लीज फोकस ऑन युअर रिकव्हरीज, बिकॉज दॅट्स द मेजर वे यू विल बी एबल टू सर्व ऑर प्ले दॅट पर्टिक्युलर स्पोर्ट फॉर म्हणजे एक लांब लचक. म्हणजे माझ्याकडे दुसरा एक्झाम्पल आहे. आय हॅव गॉट अनदर लेजंड ऑफ टेनिस हू वर्क्स विथ मी क्लोजली. आय वर्क विथ हिम क्लोजली. मी त्याच्याबरोबर आहे, लिएंडर बरोबर. तर त्याचं पण तेच आहे. लिएंडर आता ऍट द एज ऑफ 47 त्याला परत अजून एकदा ग्रँड स्लॅम खेळायचं आहे. मी म्हटलं यार तू हाऊ आर यू गोइंग टू डू. बट तेच आहे ह्यांचं, हे दोन स्टॉलवर्ड्स आहेत, त्यांचं बेसिक होतं की रिकव्हरी प्रोसेसवर खूप लक्ष द्यायचे आणि दे टू लिसन टू देअर बॉडी. व्हेन इट इज टाइम, टेक अ स्टेप बॅक अँड देन गो अहेड. हे फिजिओचं सर्वात मोठं, म्हणजे तू ट्रेनर म्हणालास आणि फिजिओ म्हणालास. आता म्हणजे तू सांगितलंस की तू दोन्ही कामं तेव्हा करायचं. जे लोक घरी आहेत, ऐकतायत आणि त्यांना माहित नाही, म्हणजे ट्रेनर ज्याला जे आमचे, म्हणजे आम्ही म्हणतो त्यांना की स्ट्रेंथ अँड कंडिशनिंग कोचेस, ट्रेनर्स, आणि आता म्हणजे फिजिओथेरपी, फरक काय हा जरा एकदम सिंपल भाषेत सांगणं जरा. ओके, सी, फिजिओथेरपिस्ट इज बेसिकली, जसं म्हणतो आमच्या टेक्स्टबुक्स मध्ये, किंवा इट इज बेसिकली डिसाइडेड की वेन यू आर विथ अ स्पोर्ट्स टीम, तू कुठल्या, एक फिजिओथेरपिस्ट इज द फर्स्ट कॉन्टॅक्ट मेडिकल प्रॅक्टिशनर विथ अ टीम. That is done. Any medical issues, any injury issues have to be looked after by the physiotherapist. काहीही. But at the same time, performance enhancement मध्ये आणि ट्रेनिंग मध्ये, म्हणजे ट्रेनिंग अदर देन क्रिकेट, फिजिकल फिटनेस ट्रेनिंग जी असते, दॅट इज दी जॉब ऑफ दी स्ट्रेंथ अँड कंडिशनिंग कोच ऑर द फिटनेस ट्रेनर ॲज दे कॉल इट. देर इज अ डिफरन्स अगेन. स्ट्रेंथ अँड आता जे आहे ते मोस्टली स्ट्रेंथ अँड कंडिशनिंग कोचेस असतात, ज्यांनी त्यांचे डिग्रीज करून स्ट्रेंथ अँड कंडिशनिंग कसं पुढे करायचं, कसं वाढवायचं त्यांचा परफॉर्मन्स, बिकॉज स्ट्रेंथ डेव्हलप करायचे, कंडिशनिंग पण ठेवायची, विच ऍट द मोमेंट, म्हणजे या स्थितीमध्ये क्रिकेटमध्ये लाईक आपली टीम, आय एम प्राऊड टू से दॅट इंडियन टीम इज वन ऑफ द फिटेस्ट टीम इन द वर्ल्ड राईट नाउ, 100%. आणि ते अँड दॅट इज ग्रोन.
अँड मी 20 वर्ष या फील्डमध्ये आहे. तिथे मी बघितलं माझ्या डोळ्यासमोर की कसं यंगस्टर्स इनिशियली दे स्टार्टेड, म्हणजे ऑल दीज विराट कोहलीज अँड रोहित शर्माज अँड धोनीज. म्हणजे विराट आणि रोहित माझ्या बरोबर होते अंडर 17 पासून. अंडर 17च्या पहिला माझ्या झोनल अकॅडमीमध्ये रोहित वॉज विथ मी, विराट अंडर 19च्या एनसीए कॅम्पमध्ये. तर तिथून त्यांनी बघितलं हे सगळं आणि इट वॉज very nice of the BCCI to introduce professionals like us into them so that we could grow that culture, and that culture has grown so much now. See, skill, तुम्हाला पण माहित असेल की क्रिकेटमध्ये स्किल आपल्याकडे ऑलवेज होता. आपण कुठे लॅक होतो? फिटनेसमध्ये. तेव्हा ऑस्ट्रेलिया टॉपवर कशाला होती? बिकॉज स्किल प्लस फिटनेस. आता आपल्याकडे फिटनेस आला म्हणून आता आपण टॉपवर आहोत. सिम्पल इज दॅट. दॅट इज द जर्नी विच आय हॅव सीन ना. अँड म्हणजे डिफरन्स, कल्चर, मेंटॅलिटी. आज जो क्रिकेटर येतो माझ्याकडे त्याला माहित आहे की मला फिटनेस ट्रेनिंग करायचीच आहे. त्याच्यामुळे मला एक एसएनसी कोच पाहिजे. मला इंजुरी झाली की मी लगेच फिजिओकडे जाईन, की मला फिजिओ सांगू शकेल की बाबा तू ह्याच्यातून कसं लवकर बाहेर पडशील आणि देन परत माझा परफॉर्मन्स कसा करायचा मी आणि कसं बेटर करायचं एका इंजुरी मधून सेटबॅक. इंजुरी इज अ सेटबॅक. तर that is the main difference. Physiotherapist basically injury, medical issues. Strength and conditioning is basically fitness training and enhancement of performance. Then अजून आता खूप सारे जण मसाज थेरपिस्ट असतो. ही बेसिकली रिकवर्स. तो बघतो फक्त रिकव्हरी मध्ये. ऑफकोर्स ऑल ऑफ अस हु आर इन अ टीम, लाईक I mean when I was with the IPL team, आम्ही सगळे प्रोफेशनल्स होतो. मी स्ट्रेंथ अँड कंडिशनिंग ट्रेनर होता. 2 मसाज थेरपिस्ट असायचे, असिस्टंट कोचेस असायचे. आमचा एक सपोर्ट स्टाफ, एक मल्टी डिसिप्लिनरी टीम म्हणतो, त्याचा इंटरॅक्शन खूप गरजेचा होता प्रत्येक प्लेअरसाठी. की आज त्याचा लोडिंग एवढा झालाय, दुसऱ्या दिवशी ह्यांनी फक्त मसाज घ्यायचा म्हणजे त्याची रिकव्हरी बरी होईल पुढच्या मॅचच्या पाय. फॉर एक्झाम्पल, एक एक्झाम्पल देतोय. हे सगळं व्हेरी गरजेचं आहे आता सध्याच्या मॉडर्न क्रिकेटमध्ये, आय वुड से, किंवा दिस एज क्रिकेट. बरोबर. तू आता म्हणलास की स्किल आणि फिटनेस या दोन्हीचा बॅलन्स महत्वाचा आहे. तर क्रिकेट एनिवे म्हणजे असं एक अजूनही मेजॉरिटी लोकांचं असंच म्हणणं आहे की क्रिकेट इज अ स्किल बेस्ड स्पोर्ट. तर ते तू साध्या भाषेत लोकांना, म्हणजे प्रत्येकाने ऍथलीटच असायला हवं का टॉप क्रिकेटरचा होण्यासाठी? का तो हा जो डिफरन्स म्हणतात की बिईंग अन ऍथलीट आणि बिईंग क्रिकेट फिट, यातला फरक काय हे आम्हाला समजावून सांगू शकशील? डेफिनेटली. सी, क्रिकेट फिट, ठीक आहे, आपण क्रिकेट बद्दल बोलतोय बेसिकली, तर क्रिकेट फिट असायलाच पाहिजे. आणि मला असं नाही की यू हॅव टू बी अ उसेन बोल्ट or the longest marathon runner, I forgot, Kimpembe na, I suppose, if I'm not wrong, sorry, नाव विसरलो मी त्याचा. इट नॉट नेसेसरी की तेच असले पाहिजे टू बिकम अ गुड क्रिकेटर. नाही, यू हॅव टू बी गुड क्रिकेटर फर्स्ट. स्किल्स तर तुमच्याकडे असले पाहिजे, बट तुमच्याकडे जर फिटनेस असेल तर तुमचे स्किल सेट्स अजून वाढतात, ते एनहान्स होतात. ओके. अँड तुम्ही एका व्हेरी ऑन अ ब्रॉडर लेवल तुमचे परफॉर्मन्स जी आहे ती एवढी वाढेल. म्हणजे यू टेक अ बिगेस्ट एक्झाम्पल इज विराटनी जे स्वतःला ट्रान्सफॉर्म केलंय, तो अंडर 19चा माझ्याकडे एक फोटो आहे, मी तुला दाखवेन. माझ्या बरोबर तो पहिला इमर्जिंग टीम मध्ये आला होता. अँड तेव्हाचा विराट आणि आत्ताचा विराट म्हणजे एवढं फरक आहे. त्यांनी तेवढं डिसिप्लिन केलंय, त्यांनी कल्चर वाढवलंय, त्यांनी फिटनेसचा कल्चर कम्प्लिटली सेपरेट केलाय. आणि इट्स नॉट ओनली हेल्प हिज गेम, बट इवन द यंगस्टर्स हू लुक अप टू हिम आर गेटिंग देअर. दॅट इज सिंपल भाषेत की स्किल सेट्स तर आहेतच, तुम्ही क्रिकेट फिट तर असलेच पाहिजे. देर इज नो डाऊट अबाउट इट. असं म्हणत नाही की तुम्ही फक्त रनिंग करा आणि क्रिकेट खेळूच नका, त्याच्यावर तुमचं क्रिकेट म्हणजे फक्त मॅच खेळा, फक्त ट्रेनिंग मध्ये रनिंग करा. नो चान्स. जर तुम्ही क्रिकेट खेळताय तर क्रिकेटमध्ये तुम्ही असं करा की सपोज यू आर अ फास्ट बॉलर, फॉर एक्झाम्पल, टेक एनीबडी हू इज अ फास्ट बॉलर. त्यांनी सपोज टाकले 1.5-2 तास बॉलिंग केली नेट्समध्ये, त्याचा एन्ड्युरन्स झालाय. त्याला काय वेगळ्या प्रकारे एन्ड्युरन्स करायची गरज नाही, म्हणजे स्टॅमिना वाढवण्यासाठी रनिंग करायची गरज नाही. त्यांनी अजून दौडून भागून त्यांनी बॉलिंग केलेली आहे त्याच्यात. तर दॅट इज द स्मार्टनेस की तुमचं जर म्हणजे तुम्ही जर
बॉलिंग पण 2 तास करणार, परत 1 तास पळणार, दॅट इज लाईक इट इज डॉंकीज वर्क. इट इज नॉट गोइंग टू टेक यू एनीवे. तुम्हाला कुठे घेऊन नाही जाणार. यू हॅव टू बी स्मार्ट. आणि त्याच्यामध्ये दॅट इज हाऊ यू बॅलन्स इट आउट. बट स्किल सेट्स ऑफकोर्स इज द मोस्ट इम्पॉर्टंट थिंग. ओनली द स्किल सेट एनहान्स होतील तुमच्या फिटनेसमुळे, फिटनेस ट्रेनिंगमुळे. तू आता एक महत्वाचा हे मांडला, आणि म्हणजे पूर्वीचे प्लेयर आणि ह्या जनरेशनचे प्लेयर मध्ये नेहमी खूप डिबेट होतं, ते म्हणजे वर्कलोड मॅनेजमेंट. आता तू म्हणालास 1.5 तास बॉलिंग केली. फिजिओ प्रमाणे म्हणजे ही जी पॅरामीटर्स असतात ते तुम्ही कसे बघतात की 1.5 तास, मग पुढल्या दिवशी 1.5 तास चालेल, मग 3 दिवस ब्रेक चालेल, चौथ्या दिवशी अर्धा तासच करा. हे जे पॅरामीटर्स जे बेस्ड आहेत, हे म्हणजे त्याच्यावर अजूनही अभ्यास चालू आहेत, आय एम अश्युमिंग, आणि ते कसे सेट झालेत ओव्हर द टाइम ते जरा सांग ना. देर इज नो फिक्स्ड रूल की आता अनफॉर्च्युनेटली असं नाहीये की तुम्ही आधी मध्ये त्यांनी ट्राय केलं होतं ऑस्ट्रेलियन क्रिकेट बोर्ड त्यांनी स्टडी केली होती त्यांच्या डोमेस्टिक प्लेयर्स वर, डोमेस्टिक सिस्टीम वरती. बेसिकली व्हॉट इज इट कॉल्ड, शेफिल्ड, व्हॉट इज देअर शेफिल्ड शील्डचे क्रिकेटर्स, म्हणजे दॅट्स द डेज क्रिकेट ना, शेफिल्ड शील्ड. येस. ओव्हर द पिरियड ऑफ 10 years त्यांनी स्टडी केली होती प्रत्येकची डेटा कलेक्ट करून. आणि तिथे त्यांनी देन दे केम आउट की स्ट्रेस फ्रॅक्चर्स इज अ इंजुरी टू फास्ट बॉलर्स इन देअर लोअर बॅक्स बिकॉज ऑफ मे बी ओव्हर बॉलिंग किंवा ऍक्शन चेंज झाल्यामुळे. डिपेंड्स ऑन व्हेरियस फॅक्टर्स. तर त्यांनी हे केलं होतं की हे डिसाईड केलं की दिस हॅपन्स. तर आपण एक सेट रूल करू की आज अंडर 19चा मुलगा आहे, दिवसाचे तो 30च बॉल टाकेल किंवा 50च बॉल टाकेल. एक नंबर ऑफ बॉल्स त्यांनी डिसाईड केलं होतं. इन बिटवीन दॅट वॉज इफ आय एम नॉट रॉंग अर्ली 2000s मध्ये आम्ही ते फॉलो करत होतो. पण देन दॅट वेंट अवे, कारण की स्किल तुम्ही कमी करणार तर तुमचं, बिकॉज स्किल इज ओनली डेव्हलप्ड व्हेन यू डू दॅट पर्टिक्युलर ऍक्टिव्हिटी फॉर 10,000 टाइम्स, रिपीट इट फॉर 10,000 टाइम्स, तुमचं एनहान्स होतो. सो दे डिडंट रिअली वर्क. तर देन आता आमच्याकडे लोड मॉनिटरिंग साठी व्हेरियस सॉफ्टवेअर्स आहेत, व्हेरियस टेक्नॉलॉजी आहे आता, की कसा आहे म्हणजे त्याच्यामध्ये एक आमच्याकडे स्केल असते, बेसिकली RPE स्केल म्हणतो आम्ही त्याला, रेटिंग ऑफ परसिव्ड एक्झर्शन. एक्झर्शन किती होते, तर त्या स्केलवरून आम्ही विचार करतो की तुम्ही आज सकाळी प्लेअर आला आमच्याकडे, फिजिओकडे किंवा ट्रेनरकडे, बाबा तुला आज सकाळी कसं वाटतंय, या स्केलमध्ये तू कुठल्या नंबरवर आहेस, आर यू, आणि तो ट्रेनिंग संपल्यावर पण ती स्केल दाखवणार त्यांना आम्ही आणि विचारणार की तू कुठे आहेस, तुला किती वाटलं की तू, इट इज बेसिकली 1 to 20 आणि 1 to 10 2 स्केल्स आहेत. जर एक्स्ट्रीमली हार्ड म्हणजे तुमचा नंबर वाढत जाईल, इझी असेल तर खाली, तर तुमचं ते ट्रेनिंग, सी देर इज, आता तर असं झालंय ना की ट्रेनिंग लोड, वी हॅव टू हॅव एन ॲडिक्वेट ट्रेनिंग लोड. यू हॅव टू बी इन दॅट झोन वेअर इट्स, म्हणजे तू जास्त पण नाही करत आणि कमी पण नाही करत, ॲडिक्वेट पाहिजे. त्या झोन मध्ये करत राहिलास यू विल परफॉर्म ऑल्सो बेटर. बिकॉज तू अंडर ट्रेनिंग केली आणि स्किल्सवर काम नाही केलं तर इट इज लाईक व्हॉट वॉज हॅपनिंग विथ दोज नंबर ऑफ बॉल्स टू बी बॉलिंग in the early 2000s. I gave an example, Sheffield, Australia come out with these things, but it got scrapped because not enough bowling was happening for fast bowlers. They couldn't get the time to work on their skills. So in fact अजूनही ज्युनियर क्रिकेट मध्ये अंडर 19 मध्ये बऱ्याच ठिकाणी अजून मी इथे न्यू साऊथ वेल्स क्रिकेट बोर्ड, तर काही लोक अजून तेच सांगतात की म्हणे एक मुलगा आहे जो शनिवारी ज्युनियर्स मध्ये खेळतो 16 मध्ये आणि संडेला सिनियर्स मध्ये खेळत असेल, तर त्याला सांगितलंय तो ऑलराऊंडर असेल तर एकाच दिवशी बॉलिंग करायची. अजूनही चालू आहे, एस्पेशली फॉर दोज हु आर अंडर 19. आणि जसं 2018 मध्ये रायन हॅरिस जो अंडर 19 वर्ल्ड कपचा बॉलिंग कोच होता, तो म्हणाला की जसं तू म्हणतोस तसं 24 बॉल मी त्याला एकाला सांगतोय की आउटस्विंगर टाक 24 बॉल नंतर त्याला 2 जमतायत, त्याला अजून 40 बॉल टाकायला पाहिजेत ना, पण ते त्या सिस्टीम मध्ये एकदा एंटर केले आणि लाल रंग आला की आम्हाला सांगितलंय ह्याच्या पुढे त्याला टाकून द्यायचे नाही. दॅट इज व्हॉट वी, अजून ते डेव्हलपमेंट चालू आहे, रिसर्च चालू आहे. देर इज लॉट ऑफ थिंग्स विच इज
फॉर एक्झाम्पल आपल्याकडे इंडियन्स मध्ये काहीच स्टडी नाही आपल्याकडे इफ यू टॉक अबाउट स्टडीज इन क्रिकेट, आय मीन व्हॉट वी लुकिंग फॉर, अजूनपर्यंत इंडियन स्टडी अजूनपर्यंत झाली नाहीये, विच वी हॅव. अगर we get a system in place, which BCCI is of course trying. I mean, when I was with BCCI, we were also trying to do the injury surveillance software, and everything was at this moment Indian team बरोबर सगळं चालू आहे, त्यांचं सर्वेलन्स चालू आहे. That all is going on. Technology is there. But of course, as you saying ना की जसं ऑस्ट्रेलिया had taken it a little bit ahead, आणि अजून पण ते आहेत पुढे त्या साईडला. But yes, as Rand said, की because they are bounded by those numbers, त्यांचं आहे ते. त्यांनी ते ज्युनियर क्रिकेटसाठी स्पेशली, बिकॉज ज्युनियर फास्ट बॉलर्स इन दॅट एज ग्रुप ऑफ 11 to 16 दे आर द मोस्ट वल्नरेबल फॉर इंजुरीज. म्हणजे त्याचं कारण का? मेडिकल डेव्हलपमेंट झालेली नसेल, बोनची डेव्हलपमेंट अजून होत आहे, त्या ग्रोईंग शरीर असतो, प्युबर्टी असते, सगळे टीन्स मध्ये असतात ना त्यांच्या, 16-17 पर्यंत ते लोक टीन्स मध्ये आहेत. तर युजली आपली बॉडीची डेव्हलपमेंट कम्प्लीट केव्हा होते? 18-19 नंतर बॉडीची कम्प्लीट, म्हणजे तुमचे बोन्स एकदम मॅच्युअर होतात, आपल्या डेव्हलपमेंटल स्टेज मध्ये असतात. पॉसिबली ज्यांच्याकडे इनफ स्ट्रेंथ नसेल किंवा इनफ एन्ड्युरन्स नसेल तेवढा व्हॉल्यूम घ्यायची, म्हणून त्यांनी तो नंबरचा आकडा आणला आहे. पण ऍज अगेन्स्ट आय वुड सजेस्ट, म्हणजे माझा असं म्हणणं आहे की आपण जे स्केल्स वगैरे युज करतो त्या हिशोबाने जर तो प्लेअर स्वतःला म्हणत असेल की बाबा मी करू शकेन, आय एम ओनली इन दॅट झोन, की मी एवढं मला एक्झर्शन झालेलं नाहीये, तर मी पॉसिबली टाकू शकेन. जेव्हा त्याचं एक डिसाईड करायला पाहिजे की या नंबरचा एक्झर्शन झाला असेल तर त्याच्या पुढे त्यांना पुश करू नका. दॅट इज फाईन. But at least, I mean, the universal law to be passed केला तर I don't think so it works really well. But let's see. आता still the studies are happening. It's a lot of scope of improving in that field of workload monitoring. It's a big topic. I mean, आपले 40 मिनिटं will be not enough to talk about it. आता माझ्या लक्षात येते वैभव की तू म्हणलास त्याच्यामुळे की ज्या इंजुरीज ऑस्ट्रेलिया आणि इंग्लंड मध्ये अंडर-19 मध्ये होतात त्या भारतात अंडर-16 मध्ये का होतात? पण वैभव डागा, तुमच्याशी भारतीय सिस्टीम मधल्या नंबर्स रिलेटेड आपल्याला अजून थोड्याशा गप्पा मारायच्या आहेत. आम्हाला खूपच इन्फॉर्मेटिव्ह होत आहे. आमची खात्री आहे की तुम्ही अजून पुढच्या आठवड्यात सुद्धा पुढच्या एपिसोड मध्ये आमच्याशी आज गप्पा चालू ठेवाल. डेफिनेटली आय वुड लव्ह टू शेअर दिस. म्हणजे इट्स नाईस. एकतर प्युअर मराठीमध्ये बोलणं पहिल्यांदा होत आहे माझ्याकडून, म्हणून मध्ये मध्ये माझं इंग्लिश येत आहे, आय एम सॉरी. पण येस, इट्स नाईस की तुम्ही हे जे चालू केलंय CCBK इज क्लास यार. म्हणजे मी आतापर्यंत जे एपिसोड बघितलेत आवडलेत मला, मजा आली त्याच्यामध्ये. धन्यवाद वैभव. आणि मंडळी, तुम्ही सुद्धा वैभवच्या गप्पा या आपण पुढच्या भागात चालूच ठेवू. तोपर्यंत ऐकत राहा, बघत राहा आणि आमची वाट पाहत राहा. धन्यवाद.